हॉटेल नंदनवन माळशिरस भव्य उद्घाटन सोहळा 25 डिसेंबर 2025 रोजी थाटामाटात संपन्न। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते होणार संपन्न। माळशिरस अकलूज रोड अक्षता मंगल कार्यालय शेजारील हॉटेल नंदनवन या हॉटेलचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे, धाराशिव खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार दिलीप सोपल, आमदार कैलास पाटील, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार व शिवसेना संपर्क प्रमुख सोलापूर जिल्हा संजय कदम, माजी आमदार RG रुपणवर, अर्जुनवीर पुरस्कार विजेता पुणे पैलवान काकासाहेब पवार इत्यादी सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य हॉटेलचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे। सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात प्रथमच हॉटेल नंदनवन माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व, माजी पंचायत समिती सदस्य व माळशिरस गावचे माजी सरपंच तुकाराम भाऊ देशमुख, त्यांचे सहकारी मित्र उद्योजक राहुल नागनाथ पुरवंत, दादासाहेब देशमुख, हनुमंत देशमुख यांनी नंदनवन हॉटेलच्या उद्घाटनासाठी सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, राजकीय क्षेत्रात काम करणारे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केले आहे। जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे। आज आपण माळशिरसमध्ये आहोत। शिरसपासून काही अंतरावर अकलूज माळशिरस रोडवर अक्षता मंगल कार्यालय या ठिकाणी शेजारीच हॉटेल नंदनवन हे ग्रामीण भागातील सर्वात छान आणि सुंदर हॉटेल या ठिकाणी उद्घाटन होतं आहे। लवकरच या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विविध क्षेत्रात काम करणारे राजकीय नेते मंडळी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी 25 तारखेला या हॉटेलचं उद्घाटन होणार आहे। तरी आपण आपल्याबरोबर हरीश शेठ आहेत। शेठ, काय सांगाल, ग्रामीण भागात असं पहिलंच हॉटेल होतं आहे, काय भावना आहेत तुम्हाला, काय वाटतं? खूप आनंद होत आहे या गोष्टीचा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः सांगायचं म्हणजे उद्देश आहे की ग्रामीण भागात हे असं हॉटेल मी तर पाहिलेलं नाही आणि पहिलंच हॉटेल आहे आणि माळशिरसकर आणि अकलूजकरांनी ह्या हॉटेलचा लाभ घ्यावा आणि ह्या ठिकाणी विशेषतः पुरवंत बंधू आणि देशमुख बंधू यांनी माळशिरसकरांची चांगली एक जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि या ठिकाणी विशेषतः सांगायचं असं आहे की व्हेज आणि नॉनव्हेज हे दोन प्रकार सेपरेट केले आहेत। ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि खरोखर मी यांना धन्यवाद देतो देशमुख साहेबांना। आणि विशेष ह्या ठिकाणी आपल्याला सांगायचा उद्देश असा आहे की माळशिरस हे गाव पुणे पंढरपूर आपल्या वारीच्या रूटवरती आहे आणि ह्या भागात जास्त करून वारकरी लोक ही शाकाहारी असतात। ह्यांची सोय व्हेज ही वेगळी केली आहे, ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे मला। धन्यवाद। आता या ठिकाणी आपण पाहतोय व्हेज डिपार्टमेंट वेगळं आहे, तसेच नॉनव्हेज डिपार्टमेंट वेगळं आहे। एकंदरीत तुम्हाला कसं वाटतं, ग्रामीण भागातलं हे हॉटेलचं वैशिष्ट्य काय आहे? गार्डन दिलेलं आहे आणि पार्किंगची सोय वेगळी आहे आणि खूप असं सुंदर नयनरम्य असं हॉटेल आहे, म्हणून ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय। ओके, धन्यवाद। धन्यवाद। आपण नमस्कार। नमस्ते। सर्वप्रथम आमच्या जनसत्ता मराठी न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे तुमचं। आपण सोलापूर जिल्ह्यातच प्रथमच माळशिरसमध्ये हॉटेल नंदनवनचं उद्घाटन करताय। राज्याचे कृषी मंत्री तसेच विजयदादा, माजी उपमुख्यमंत्री, विविध खासदार, विविध आमदार यांच्या उपस्थितीमध्ये 25 डिसेंबरला तुमच्या या नंदनवन हॉटेलचं उद्घाटन आहे, तर तुम्ही काय सांगाल आता? आज माळशिरस शहरातच नव्हे, माळशिरस तालुका तसंच सोलापूर जिल्ह्यात आज सर्वात म्हणजे एक नंबरचं हॉटेल या ठिकाणी माळशिरससारख्या छोट्याशा गावात झालेलं आहे। तर या ठिकाणी दादासाहेब देशमुख, तुकारामभाऊ देशमुख यांनी प्रत्येक गोष्ट इतकी शिस्त आणि प्रत्येक येणाऱ्या कस्टमरला जेवढं त्याचा व्यवस्थित उपभोग घेता येईल असं केलेलं आहे। या ठिकाणी पाठीमागे एक फंक्शन हॉल म्हणून एक 400-500 लोकांचा AC हॉल केलेला आहे
त्या ठिकाणी एक साखरपुडे, वाढदिवस यासारखे छोटे मोठे जे कार्यक्रम असतील ते AC हॉल बनवलेला आहे. असा आपल्या माळशिरस तालुक्यात कुठंच AC हॉल नाही की अशी सुविधा एवढं प्रशस्त जेवणाची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे तिथंही. दुसरी गोष्ट, या ठिकाणी व्हेज लोकांसाठी सुद्धा यांनी स्वतंत्र व्हेजचं किचन आणि व्हेजला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तसंच नॉनव्हेज लोकांसाठी सुद्धा एकदम चांगल्या प्रकारच्या जेवणाची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. काल आम्ही एक या ठिकाणी एक थोडंसं एक 50 लोकांसाठी एक आम्ही मेनू एक घेतला, थोडंसं प्रत्येक आयटम तयार करायला लावलेलं आहे. तर एकदम छान पद्धतीचं जेवण या ठिकाणी मिळणार आहे. आता आपल्या भागातल्या लोकांना काय आव्हान कराल तुम्ही? आपल्या माळशिरस शहर असेल किंवा आसपासच्या खेडेगावातील लोकांना काय आव्हान कराल? या ठिकाणी माळशिरस तालुक्यातील किंवा खेडेगावातल्या सगळ्या लोकांना, आता हॉटेल तर जवळजवळ प्रत्येकाला माहीत झालेलं आहे. अक्षतामंगल कार्यालय शेजारी असल्यामुळं येता जाता प्रत्येकाने बघितलेलं आहे. तर प्रत्येकाने या ठिकाणी येऊन क्वालिटीचा जेवणाचा आस्वाद घ्यावा आणि एक नवीन उद्योग तुकारामभाऊ देशमुख, दादासाहेब देशमुख यांनी उभा केलेला आहे. त्यांना जसं अक्षतामंगल कार्यालयाला जसा भरपूर प्रतिसाद दिलेला आहे तसाच यालाही मिळणारच आहे. शेवटी क्वालिटी आणि क्वांटिटी हॉटेलचा व्यवसाय चालू आहे. पण मी आता जसं आचारी ठरवण्यापासून सगळं ही मी प्रत्येक गोष्ट बारकाईने दादाचे निरीक्षण केलेले आहे. तर प्रत्येक गोष्ट दादानी क्वालिटीपासून प्रत्येक गोष्ट एकदम चांगली केलेली आहे. दादा, 25 डिसेंबरला तुम्ही या आपल्या नंदनवन हॉटेलचं उद्घाटन करताय, काय सांगाल? नमस्कार. माळशिरस शहरामध्ये हॉटेल नंदनवन या हॉटेलचा उद्घाटन समारंभ ठेवलेला आहे. हे हॉटेल नव्यानंच व्यवसाय माळशिरस शहरामध्ये देशमुख बंधू व पुरवंत बंधू यांनी सुरू केलेला आहे. अतिशय सुंदर आणि चांगलं हॉटेल या ग्रामीण भागामध्ये त्यांनी उभारलेलं आहे आणि याचा उद्घाटन समारंभ 25 तारखेला राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. आम्ही सर्वांना निमंत्रण पत्रिका दिलेली आहे आणि मी माळशिरस आणि माळशिरस परिसरातील सर्व नागरिकांना विनंतीपूर्वक आवाहन करतो की या उद्घाटन समारंभास आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. कुणाला पत्रिका मिळाली नसेल तर हेच निमंत्रण समजून आपण या हॉटेलच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहावे, अशी आमची देशमुख परिवार व पुरवंत परिवाराची नम्र विनंती आहे.